छाया पारावरचा 5 वेळा झाडून घे. आई आता मोबाईल दे ना, एवढं मी काम केलं ना सगळं. हो घे. अगं आई, मयुरेश आता गिरनारला गेलेला काय? काय माहिती नाही ग. अगं पोस्ट तर दिसतीये फेसबुकला. हो केला असेल बहुतेक. हे बघ. काय वाच ना. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त महाराजांच्या कृपेने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने नुकतीच श्री गिरनार दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. नवे नवे ती साक्षात श्री महाराजांनीच पूर्ण करून घेतली. आपुलाची संवाद आपणासी ही उक्ती जणू पाहत असतानाच काही स्नेही मंडळींनी अनुभव कथन करण्याचा मानस बोलून दाखवला. खरं तर समोर आलेले हे सुवर्ण क्षण फक्त अनुभवायचेच असूनही महाराजांच्या काल रात्री झालेल्या लिहिते व्हा या आदेशानुसार आणि सर्व वाचकांपैकी एका तरी गुरुभक्ताला माऊलींना भेटण्याची उत्कंठ वाढावी या प्रामाणिक इच्छेवरून माझ्या अनुभवांना शब्दफुलांनी सजवून श्री दत्त महाराजांच्या चरणी वाहतो. हे अनुभव कथन थोडं सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने 3 भागात करण्याचा मानस आहे. पहिला भाग पूर्वसुकृत, दुसरा क्रियाविभोर आणि तिसरा शेवटचा भाग म्हणजे मानसपूर्ती. थोडं या भागांच्या नावांविषयी. पूर्वसुकृत. पिकलं पान खाली पडायचं म्हटलं तरी महाराजांची इच्छा आणि पूर्वकर्म साथीला असावं लागतं. तसं महाराजांचं बोलावणं कधी येतंय याची आतुरतेने वाट बघता बघता यात्रेस निघायच्या आधी आपल्या निश्चयाची परीक्षा पार होईपर्यंत सगळं वर्णन पूर्वसुकृत ह्या भागात मांडावंसं वाटतं. दुसरा भाग क्रियाविभोर. हा भाग म्हणजे महाराजांच्या अनंत रूपाकडे मजल दरमजल करत वेडीवाकडी सेवा करत धाव घेत लीन होण्याची क्रिया. अनुभवांची शिदोरी घेत भगवंताशी भावनांच्या लपाछपीचा खेळ खेळत कुशीत जाऊन विसावयाचे लक्ष साधणारा हा भाग म्हणजे क्रियाविभोर. शेवटचा भाग मानसपूर्ती. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. जो ज्याचा ज्याच्यासाठी ज्याचे नाव घेतो ते मनी बाळगण्याचा हा भाग. आधीपासून अंतापर्यंत जो अनंत रूपी नारायण आपल्याला अनंत वेगे अनंत वेशे या पद्धतीने जे सहकार्य करत असतो. आपली इच्छा प्रबळ असली की तो मार्ग दाखवत असतो. नवे नवे तर तिथपर्यंत तो घेऊन त्याचा अनुभव साधकाला देत असतो. याच भगवंताच्या कृपेविषयी मनातून आदरभाव व्यक्त करण्याचा हा भाग म्हणजे मानसपूर्ती. बाकी पुढील भागात तुर्तास श्री गुरुदेव दत्त.
वा, खूप छान लिहिलं आहे ना. हो नाही, खूप मस्त आहे. हे बघ आई, मला पुढचे सगळे भाग वाचायचे आहेत. हो नक्की. अगं हो, पण मला तू मोबाईल द्यायचा आहे ना. हो, तसाही तुझ्याकडेच असतो अर्धा वेळ. चल, खूप उशीर झाला आहे, निघूया. हो, चल.